राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट. गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा. आमची वैशिष्ट्ये: निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था. आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी. आमचा पत्ता: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. माझी हा विषय माझा नाही. त्या माझ्याने गोंधळ करून ठेवला तुमच्या सगळ्यांचा. ऐका सर, काय ते तुला कौतुक भेटलं सांगतो काय ते. हे मला याची वेळ झाली नसती किंवा या समासाची. ते तुमचे लाड नसतात आपल्या सगळ्यांना. मी अतिशय स्पष्ट सांगतो, यांचे लाड नसतात वाणी साहेबांचे. आणि तुम्ही धंदा काढून ठेवलाय ना सर्वांनी धंदा. हे धंदेखोर झाले सगळे. हे इथून दंगल घडवतील हे वाणी. मी आपल्याला सांगतो, ऐका सत्य काय. मला सांगा, 21ची सोनवणीच्या बाबतीमधला काल त्याने रिपोर्ट केला. त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे? रद्द झाली. तेव्हा 21 तारीख रद्द झाली. झाली का मॅडम? मग मला सांगा, हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? पण जाऊ द्या, ते 15 वर्ष होत्या ते आणि मी आहे. मी पाहतो त्यांना, मी आहे. ते शरद सोळे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कल्पना लागलेली आहेत पहिल्यापासून. मी आहेच ना. ते असं तुमचं पाहणार ते नंतर. आज नाही इथं काय तुमचा अधिकारच नाही. कोण आहे तुम्ही? नागरिक घरी तुमच्या बरे नागरिक. आमचे वाट लागतो तुम्ही नागरिक गेले. हे बघा, विषय असा आहे, आम्ही साधे माणसं आहे. याची कशाला इज्जत सांगतो तुम्ही? तळमळ किती या लोकांची हो. मला तर स्पष्ट म्हणणं आहे, का तुम्ही करून ठेवल्यामुळे प्रशासन तो चिंतनाव शेवटी. बरं, विद्यमान खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही? जिवंत आहे. तुम्ही दिलाय. सगळ्यात जास्त मत दिली तुम्ही दिली. ऐका, आता नाही पलटी मारायची. आता नाही पलटी मारायची. अरे वा रे वा, मला तर तसं मागायचं. ऐका दुसरी गोष्ट आपल्या येते, ठीक आहे, येऊ नाही येऊ. आता दुसरी गोष्ट, विद्यमान आमदार आहे तुमच्या समोर. आमच्याशी काही चर्चा नाही केली अजून शासनाने. आणि हे म्हणतात की मला फोन करून सांगितलं की ते कॅन्सल झालं. एवढी मोठी थट्टा केली. अहो, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये आजी आणि माझी खूप आहे. आजी फक्त 288 आहे आणि 288 ना आता या प्रांत आहेत, या विद्यमान आहेत. आता तुम्ही माझीला विचारणार का? माझे प्रांताला विचारणार, माझे प्रांत निवेदन देणार. हे काय चाललंय या भागात आपल्या? हा गोंधळ वार्तांकन करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्या आदल्या दिवशी या अदानी प्रकल्पातलं जनसुनावणी रद्द व्हावी म्हणून सूरज वाजगे उपोषणाला बसलेले आहेत. त्या संदर्भात मी माजी आमदार अतुल बेनके यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले की माझं जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे आणि ती रद्द होणार आहे असे बेनके यांनी सांगितल्याचा मी एक टेक्स्ट मेसेज केला, तो ग्रुपवर टाकला. त्याच्यानंतर त्यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत पूर्ण आजही यूट्यूबला आहे. ती मी ग्रुपवर सगळीकडे व्हायरल केली. जे आहे ते मी मांडलं. नंतर मी त्या मिटिंगला गेल्यानंतर विद्यमान आमदार महोदय उभे राहिले. तिथं लोकांचा खूप आक्रोश होता की आम्हाला बाकीचं काही नको आहे, हा अदानी प्रकल्पच नको आहे. नंतर शरददादांनी माझ्याकडे पाहून म्हणाले, ही लोक चुकीच्या बातम्या करतात, खोट्या बातम्या करतात. माझी आमदारांचं म्हणणं घेतलं. कलेक्टरशी का नाही बोलले, माझ्याशी का नाही बोलले. आणि यांनी एक मेसेज व्हायरल केला की 21 तारखेची सुनावणी रद्द झाली. आणि मग असं त्यांनी म्हणाल्यानंतर मी त्यांना हात वर करून म्हणत होतो की मला माझं म्हणणं मांडायचं आहे. म्हणणं म्हणजे काय? माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे. बेनके जे म्हणाले त्याची मी बातमी केली. शरददादांना मी हात वर करून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे प्रशासनाला देखील. विशेष म्हणजे त्या बैठकीला DYSP धनंजय पाटील होते,
जुन्नर पोलीस स्टेशनचे गुंडसाहेब होते, प्रांत मॅडम होत्या, तहसीलदार होते, सगळ्याच विभागाचे अधिकारी होते. ह्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शरददादा सोनवणे यांनी मला धमकी दिली की तुम्ही काय करताय आम्हाला माहिती आहे, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, 15 तारीख जाऊ द्या, मग मी तुमच्याकडे पाहतो. त्यामुळे शरददादा ज्या पद्धतीनं बोललेले आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या बोलण्यामुळं माझ्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी मला संरक्षण द्यावं आणि नियमाला अधीन राहून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.